नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया जुलै 2024 मासिक राशी भविष्य. मेष राशी. या महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या राशीत असेल आणि तुमचे आरोग्य चांगले करेल आणि तुम्हाला सर्व काही स्वतः करण्याची सवय लागेल. तुमच्या वागण्यात थोडी आक्रमकताही असू शकते. यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. सोबतच खर्चावर नियंत्रण ठेवल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठीण आव्हानांनी भरलेला असणार आहे. तरीही प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच यश मिळेल. नोकरदार जातकांसाठी हा महिना कठोर परिश्रम आणि नफा दोन्हींनी परिपूर्ण असेल. आपले नशीब चांगले असेल. कठोर परिश्रम करा. व्यवसाय करणाऱ्या जातकांना या महिन्यात चांगले यश मिळू शकते. तुम्हाला प्रवास करायचा असेल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या राशी भविष्य 2004 अनुसार मेष राशीच्या जातकांसाठी जुलै महिना संमिश्र परिणाम घेऊन येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला देवगुरु बृहस्पती द्वितीय भावात बसेल आणि कौटुंबिक बाबतीत चांगले यश देईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. तुमची वागणूक, आचार विचार आणि संभाषण शैलीने तुम्ही लोकांवर प्रभाव पाडाल आणि तुमची विश्वासार्हता कुटुंबात प्रस्थापित होईल. तुमच्या भाऊ बहिणीशी प्रेमळ संबंध असतील आणि ते तुम्हाला प्रत्येक सुखदुःखात मदत करतील. घरामध्ये चांगली कमाई होईल आणि सुख शांतीचे वातावरण राहील. महिनाभर 11व्या भावात शनी महाराज विराजमान असतील. उपाय: तुम्हाला शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून संध्याकाळच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे. वृषभ राशी. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगले यश मिळवून देऊ शकतो. वैवाहिक संबंधात काही तणाव निर्माण होईल, परंतु देवगुरूच्या कृपेने हळूहळू समस्या कमी होतील आणि तुम्ही आपापसात समस्या सोडवाल. महिन्याच्या पूर्वार्धात आरोग्य काहीसे कमजोर राहील, परंतु उत्तरार्धात अनुकूल राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अवघड विषय समजून घेणे सोपे जाईल, परंतु एकाग्रतेच्या अभावामुळे काही समस्या देखील उद्भवू शकतात. या महिन्यात तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकता. या महिन्यात तुम्हाला अनेक आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत, त्यामुळे स्वतःची तयारी ठेवा. पण कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका, कारण तुम्हाला तीच मेहनत करावी लागेल. लक्षात ठेवा, कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत आणि या महिन्यात तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसेल, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल. कामाचा ताण तुमच्यावर स्पष्टपणे दिसून येईल. उपाय: मानसिक चिंता दूर करण्यासाठी नियमित योग आणि ध्यान करा. मिथुन राशी. महिन्याच्या सुरुवातीपासून तुमचे उत्पन्न चांगले असेल तर तुमचे धैर्य वाढेल आणि तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शॉर्टकट घेणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला नशिबाची साथ नक्कीच मिळेल, पण त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. म्हणजे संघर्षानंतर चांगले यश मिळेल. असे म्हणतात, तुमच्या धार्मिक कार्यात कधी रस घेतल्याने तुमचे मन शांत राहील. धार्मिक कार्यात खर्च होईल. स्वतःला सर्वोत्कृष्ट समजण्याची चूक टाळा, कारण यामुळे परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते.
कौटुंबिक वातावरणात चढ उतार दरम्यान आनंद राहील. प्रेमसंबंधामध्ये काही तणाव वाढू शकतो, तर वैवाहिक संबंधामध्ये प्रेम वाढेल आणि आपण आपल्या जीवनसाथीशी आनंद व्यक्त कराल. तब्येत सुधारेल. केवळ अतिचरबीयुक्त अन्न खाणे टाळणे हिताचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची वेळ येईल, त्यामुळे तुम्ही कठोर परिश्रम करण्यावर लक्ष केंद्रित करा. हा महिना तुमच्यासाठी अनेक बाबतीत अनुकूल परिणाम आणणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून तुमचे उत्पन्न चांगले असेल. उपाय: तुम्ही भगवान श्री हरी विष्णूची उपासना करणे कल्याणकारी राहील. कर्क राशी. वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना देवगुरूच्या कृपेने चांगले जीवन जगण्याची संधी मिळेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील. तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कामगिरीतही सुधारणा होईल. जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर या महिन्याच्या पूर्वार्धात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, कारण संपूर्ण महिनाभर शनी महाराज तुमच्या 8व्या भावात विराजमान असतील आणि महिन्याच्या पूर्वार्धात सूर्य आणि शुक्र हे ग्रह तुमच्या 12व्या भावात विराजमान होतील. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुमचा दबदबा कायम राहील. तुमचे काम सर्वोत्कृष्ट असेल आणि तुम्हाला बढती मिळू शकते. तुमच्या कामावर चर्चा होईल आणि तुमच्यात काही मोठे बदलही होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या जातकांनी सावकाशपणे पुढे जाण्यावर भर द्यावा. कोणताही निर्णय घाईघाईत घेतल्याने अडचणी वाढू शकतात. उपाय: तुम्हाला श्री बजरंग बाणचा नियमित पाठ केला पाहिजे. सिंह राशी. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील, परंतु तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील, परंतु तुम्ही तुमच्या योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. प्रेमसंबंधासाठी हा महिना अनुकूल आहे. तुमच्या नात्यात खूप प्रेम वाढेल. महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल आहे. विवाहित जातकांना किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही तुमच्या नातेसंबंधात दृढ राहाल आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील. एकंदरीत हा महिना तुम्हाला आनंद देऊ शकतो. पैसे कमावण्यासाठी कोणाच्या तरी सल्ल्याचे पालन करणे आणि विचार न करता पैसे गुंतवणे तुमचे नुकसान करू शकते. तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यताही आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत असेल. तुमचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडेल. नोकरीत भरतीची शक्यता आहे. तुमच्या अनुभवाने इतर लोक प्रेरित होतील. तुम्हाला मोठे पद दिले जाऊ शकते, जेणेकरून अधिक जातकांना तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. व्यवसाय करणारे जातक त्यांच्या मार्गावर हळूहळू पुढे जातील. कोणताही निर्णय बदलताना तुम्हाला अस्वस्थ वाटेल. उपाय: तुम्ही उत्तम गुणवत्तेचा माणिक रत्न तांब्याच्या मुद्रेत जडवून अनामिक बोटात रविवारी सकाळी 8 वाजताच्या पूर्वी घातली पाहिजे. कन्या राशी. सरकारी क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड खूप वाढेल, त्यामुळे तुम्ही या कामामध्ये सक्रिय सहभाग घ्याल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. अभ्यासासाठी परदेशात जायचे असेल
तर अथक परिश्रमानंतर यश मिळू शकते. या महिन्यात शनी 6व्या भावात आणि मंगळ अष्टम भावात राहतील आणि राहू सप्तम भावात राहील. यामुळे तुम्हाला स्वास्थ्य समस्यावर विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण स्वास्थ्य तुमची सर्वात मोठी समस्या होऊ शकते. तुमच्या राशीमध्ये केतू उपस्थित होणे ही अचानक काही समस्या उत्पन्न करू शकते. जोपर्यंत तुमच्या कार्यक्षेत्राची गोष्ट आहे त्यात स्थिती अनुकूल राहील आणि तुम्हाला आपल्या कर्मानुसार आणि आपल्या परिश्रम अनुसार पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही विशेष मेहनतीने लाभ मिळण्याचे योग बनतील. विवाहित जातकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद वाटेल, परंतु सासरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात. व्यापार करणाऱ्या जातकांना उलट सरळ योजनांमध्ये डोके लावण्यापेक्षा सरळ रस्त्यावर चालून आपल्या व्यापारात उन्नती कशी होऊ शकते यावर लक्ष देण्याची आवश्यकता असेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ कठीण मेहनतीचा राहणार आहे, तरीही तुम्हाला उत्तम यश मिळू शकते. उपाय: तुम्ही बुधवारी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.